नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाच रंगोली या आपल्या चॅनलवरती. उद्या संकष्ट चतुर्थी आहे आणि त्याच्यासाठी मी गणपती बाप्पाच्या गोंडस अशा 2 रांगोळ्या काढल्या आहे आणि मी त्याच्यासाठी इथे 4 ते 4 असे डॉट काढून घेत आहे. बघा 1, 2, 3, 4 आणि असे खालीसुद्धा 4 लाईन. आता 2-2 डॉट जोडून आपण अशी चारही बाजूनी चौकोन काढून घेत आहोत. या प्रकारे या बाजूने सुद्धा आणि वरती पण अशा प्रकारे आपण 4 चौकोन काढून घेतले आहे आणि या चौकोनला काठाने आपण पिवळा कलर असा भरून घेणार आहोत. या चौकोनमध्ये पण अशाच प्रकारे आणि मध्ये जो आपला खाली भाग आहे तिथे मी आता शेंद्रा कलर भरून घेत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज तुम्ही लाईक करत जा. तुमच्या लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे मी 4ही चौकोनमध्ये आता शेंद्रा कलर भरून घेत आहे. आता वरती आपण असा पाकळीचा आकार काढून घेऊ. या डॉटपासून या खालीच्या डॉटपर्यंत असं जोडून घ्यायचं आणि या डॉटपासून असे मध्ये जोडून घ्यायचं. हे झालं गणपती बाप्पाचा चेहरा तयार. आणि मी इथून इथपर्यंत आता पिवळा कलर भरून घेत आहे. असा काठाने पिवळा कलर भरून घ्यायचा आणि मध्ये पूर्ण शेंद्रा कलर आता असा भरून घ्यायचा. अशा प्रकारे असा पूर्ण भरून घ्यायचा. आणि मी इथे लाल कलरने गणपती बाप्पाची अशी टिकली काढून घेत आहे आणि काळ्या कलरने असे छोटे छोटे 2 डोळे काढून घ्यायचे आणि त्याला असं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असे बारीक 2 डॉट द्यायचे. आता अशी मध्ये एक पांढऱ्या कलरने रेष काढून घ्यायची आणि त्याला लाल कलरने अशी बारीक डॉट देऊन द्यायचे. ही झाली आपली गणपती बाप्पाची सोंड तयार. आता त्या बाजूने सुद्धा असा पाकळीचा आकार काढून घ्यायचा आणि या बाजूने सुद्धा आणि खाली सुद्धा अशा प्रकारे. आता आपण इथे काठाने पूर्ण पिवळा कलर असा भरून घेऊ. आणि मध्ये शेंद्रा कलर. तुम्हाला वाटल्यास तुम्ही शेंद्राच्या ऐवजी लाल कलर सुद्धा वापरू शकता. आता मी या बाजूने असं जोडून घेत आहे. बघा या डॉटपासून या डॉटपर्यंत आणि या डॉटपासून या डॉटपर्यंत असं जोडून घ्यायचं आणि काठाने पिवळा कलर असा भरून घ्यायचा. तिथे पण तसंच आणि मध्ये शेंद्रा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा. तसंच या बाजूने सुद्धा करायचं. आणि खाली सुद्धा अशाच पाकळ्या काढून घ्यायच्या.
आता पिवळ्या कलरने अशी बारीक रेष अशी काढून घ्यायची। या पाकळीला सुद्धा। आणि मध्ये आता आपण पूर्ण पाकळ्यामध्ये शेंद्रा कलर भरून घेत आहे। आता मी गणपती बाप्पाच्या डोक्यावरती असं जास्वंदाचं फूल काढून घेत आहे। अशा 5 पाकळ्या काढून घ्यायच्या आणि याच्यामध्ये पूर्ण असा लाल कलर भरून घ्यायचा। आणि असा फिकट गुलाबी कलरने बारीक रेषा अशा काढून घ्यायच्या आणि मध्ये पिवळ्या कलरने असा तुरा काढून घ्यायचा आणि त्याला असे पिवळ्या कलरने असे बारीक डॉट देऊन द्यायचे। आणि असा पोपटी हिरव्या कलरने आता आपण असा दुर्वा काढून घेत आहोत। हे झालं आपला दुर्वा आणि जास्वंद तयार। आता मी इथे छोटे छोटे अशी बेलाची पानं काढून घेत आहे। त्याच्यात आता असा हिरवा कलर भरून घ्यायचा आणि खाली सुद्धा मी एक जास्वंदाचं फूल काढत आहे। त्याच्यात सुद्धा लाल कलर पूर्ण भरून घ्यायचा। वरती जसं आपण जास्वंदाचं फूल काढलं त्याच प्रकारे खाली पण तसंच काढून घ्यायचं आणि असा दुर्वा काढून घ्यायचा। तुम्हाला गणपती बाप्पा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। हा झाला आपला पहिला गणपती बाप्पा। आता आपण दुसरा प्रकारचा गणपती बाप्पा काढून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे आणखी 4 ते 4 असे डॉट काढून घेतले आहे। आता आपण हे 2 डॉट जोडून असं गोल असा चेहऱ्याचा आकार काढून घेऊ आणि खाली अशी सोंड काढून घ्यायची आणि याच्यामध्ये आता स्किन कलर असा पूर्ण भरून घ्यायचा। काळ्या कलरने अशी गणपती बाप्पाचे डोळे काढून घ्यायचे आणि वरती लाल कलरने अशी टिकली काढून घ्यायची आणि सोंडाच्या मध्ये असा लाल कलरची रेष काढून घ्यायची। आता आपण गणपती बाप्पाचे कान काढून घेणार आहोत। याच्यासाठी हे पॉइंट पूर्ण असे जोडून घ्यायचे। या बाजूने सुद्धा असे जोडून घ्यायचं आणि कानाच्या मध्ये असा फिकट गुलाबी कलर दोन्ही बाजूने असा भरून घ्यायचा आणि उरलेल्या जागेवर स्किन कलर असा पूर्ण भरून घ्यायचा। आता आपले गणपती बाप्पाचे कान तयार। आता आपण वरती मुकुट काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता पिवळा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा आणि मुकुटाच्या वर मी एक जास्वंदाचं फूल काढून घेत आहे। अशा 5 पाकळ्या काढून घ्यायच्या आणि याच्यामध्ये आता लाल कलर भरून घ्यायचा आणि पिवळ्या कलरने असा तुरा काढून घ्यायचा।
हे झालं जास्वंदाचं फूल तयार. आता आपण गणपती बाप्पाचं पोट काढून घेत आहोत. याच्यासाठी अशा 2 रेषा काढून घ्यायच्या आणि भोवताल असा गोल काढून घ्यायचा. आता काठाने असा आपल्याला गुलाबी फिक्कट कलर भरून घ्यायचा आहे, असा पोटामध्ये सुद्धा. आणि मध्ये स्किन कलर पूर्ण पोटात असा पूर्ण भरून घ्यायचा. हे झालं आपल्या गणपती बाप्पाचं पोट तयार. आता मी गणपती बाप्पाचे छोटे छोटे दात काढले आणि अशी एक माळ काढून घ्यायची आणि अशी डॉट द्यायचे पांढऱ्या कलरने. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथं पिवळा कलर पण वापरू शकता आणि त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं. आता जनेऊ काढून घ्यायचं. आता गणपती बाप्पाचे पाय काढायचे असे आणि छोटूसा पाय काढायचा आणि त्या बाजूने सुद्धा. आणि अशा 2 बारीक बारीक इथे रेष काढून घ्यायची. मी इथे गणपती बाप्पाच्या धोतीमध्ये आकाशी कलर भरला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पिवळा, हिरवा किंवा लालही कलर वापरू शकता. या बाजूने सुद्धा आपण असाच कलर भरून घेऊ. आणि पायात स्किन कलर आणि मध्ये ज्या रेषा आहेत तिथे पिवळा कलर. आता आपण गणपती बाप्पाचे हात काढून घेऊ. असे बोट काढून घ्यायचे. हातात आता स्किन कलर पूर्ण असा भरून घ्यायचा आणि खाली जागा आहे तिथं पिवळा कलर, गणपती बाप्पाच्या बांगड्या. आणि या हातावर आता आपण मोदक काढून घेऊ. तिथे पिवळा कलर आणि असा पाकळीचा आकार, हे गणपती बाप्पाचं मोदक. आणि त्याच्यामध्ये आता शेंद्रा कलर आणि लाल कलरच्या अशा त्याच्यावर बारीक रेष ओढून घ्यायची. आता मी छोटासा उंदीर काढून घेत आहे. हा झाला आपला उंदीर तयार. आणि याच्यामध्ये आता काळा कलर भरून घ्यायचा. आता शेंद्रा कलरचा असा मोठा डॉट द्यायचा. हा आपला लाडू तयार. आता मी इथे खाली गणपती बाप्पा मोरया असं लिहित आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे ओम गण गणपते सुद्धा लिहू शकता. तुम्हाला गणपती बाप्पाच्या रांगोळ्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज एक लाईक करत जा. अशा प्रकारे आपले गणपती बाप्पाची रांगोळी तयार झाली आहे. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद.